नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज तारीख 5 जानेवारी 2020 मंगळवार. आपण पहिले प्रकरण समरूपता सिमिलॅरिटी सोडून घेत आहोत, ज्यामध्ये आतापर्यंत एक्झरसाइज 1.2 मधील 2 गणित मी समजावून दिलेले आहेत. आज तिसरं गणित या ठिकाणी मी तुम्हाला समजावून देतो. मित्रांनो, उदाहरण या पद्धतीने आहे. पुस्तकात पान क्रमांक 14 वरती हा प्रश्न दिलेला आहे. सेमी व नॉन सेमी माध्यमातील मुलांसाठी दोघांनीही एकत्रितरित्या हा प्रश्न समजावून घ्यायचा आहे. प्रश्न क्रमांक 3 इथे मी लिहितोय. क्वेश्चन नंबर 3. NQ is the angle bisector given. Then M, Q and P. MQ is 2.5 and then NM is 5 and PN is 7. So question is, in triangle MNP, in triangle MNP, NQ is a bisector. NQ is a bisector of angle N. If MN is equal to 5, PN is equal to 7, MQ is equal to 2.5, MQ is equal to 2.5, then we have to find QP. So in this question we have to find out the length of segment QP. For this purpose, as usual in any question for your 10th class, if there is a word that is angle bisector, कोन दुभाजक हा शब्द आला म्हणजे तुम्ही तात्काळ लक्षात घ्यायचं की या प्रश्नामध्ये तुम्हाला कोन दुभाजकाचा गुणधर्म वापरायचा आहे. आपण याच्या अगोदरच्या प्रकरणामध्ये बघितलं, व्हिडिओमध्ये बघितलं की त्रिकोणाच्या कोनाचा कोन दुभाजक हा त्या कोनाला समाविष्ट करणाऱ्या बाजूंच्या प्रमाणात विभागतो. So in this question we have to use that property, means the angle bisector divides a segment opposite to it in equal proportion with these sides forming an angle. So we have to use that property here. The wording angle bisector is there, कोन दुभाजक हा शब्द आलेला आहे आणि म्हणून तात्काळ लक्षात घ्यायचं की आपल्याला या गुणधर्माच्या आधारे हा प्रश्न सोडवायचा आहे. The two similarity marks is here. That is, the angle MNQ and angle PNQ are common. So at the solving process is as like this one, as shown in figure. In Marathi you can write आकृतीत दाखविल्याप्रमाणे NQ is a angle bisector of angle MNP which is given. Given ला मराठीतून पक्ष तुम्हाला लिहिता येईल. Therefore, using property of angle bisector, in Marathi you can write कोन दुभाजकाचा गुणधर्म वापरून. We have from here a particular vertex M, that is MQ, divided by QP is equal to Mn
divided by NP. Now, we have to put the given values. MQ is given, that is 2.5. QP is, we have to calculate, and MN is 5, NP is 7. So taking cross multiplication, we have 2.5 into 7 is equal to 5 into PQ. So 2.5 into 7 by 5 is equal to PQ. मराठीमधून या ठिकाणी गुणाकारात असलेले 5 इथं भागाकारात जातात. 5 ने भाग द्यायचा आहे. आता बघा 25 0.5 आणि मग मित्रांनो याचा गुणाकार केला 0.5 into 7 is equal to PQ. Therefore PQ is equal to 3.5. 5 गुणिले 7 गुणाकार केला 5 7 35 किंवा 7 5 35. तर अशा पद्धतीने हा गुणाकार येतो 35. दशांश एका चिन्हानंतर आहे, एका अंकानंतर आहे, म्हणून आपल्याला दशांश द्यायचा 3.5. तर आशा करतो हे सर्व उदाहरण तुम्हाला सर्वांना समजलं असेलच. आता वळूया दुसऱ्या उदाहरणाकडे. आपण सोडून घेत आहोत वर्ग 10वीचं पहिलं प्रकरण समरूपता, सिमिलॅरिटी. आणि यामध्ये अभ्यास किंवा प्रॅक्टिस सेट 1.2 याच्यातील गणित मी तुम्हाला या ठिकाणी या व्हिडिओ मालिकेच्या माध्यमातून समजावून देतोय. विद्यार्थी मित्रांनो, याचा निश्चितच तुम्हाला यावर्षीच्या वर्ग 10वीच्या परीक्षेमध्ये विशेष लाभ होईल. मराठी व सेमी दोन्ही माध्यमातील मुलांना यातून मार्गदर्शन करण्याचा माझा प्रयत्न आहे. तर आता जवळपास सगळ्या शाळा सुरू झालेल्या आहेत, सगळे क्लासेसही सुरू झालेले. बऱ्याच ठिकाणी उशिरा क्लासेस किंवा उशिरा शाळा सुरू झाल्या बऱ्याचशा मुलांना, किंवा काही जण उशिरा शाळेत गेले किंवा उशिरा क्लासेसला जॉईन झाले. तर पहिला धडा शिकवताना बरेच जण गैरहजर असतील, तर त्यांना या व्हिडिओ मालिकेच्या माध्यमातून हा संपूर्ण धडा व्यवस्थितरित्या शिकायला भेटल. तर मग विद्यार्थी मित्रांनो, आता आपण घेऊया प्रॅक्टिस सेट 1.2 मधलं दुसरं उदाहरण. आता दुसऱ्या उदाहरणामध्ये काय सांगितले ते बघूया. हे उदाहरण तुम्हाला व्यवस्थित लक्षात आलं असेल. कोन दुभाजकाचा गुणधर्म वापरून आपण हे उदाहरण सोडवलेलं आहे. आता बघूया दुसरं उदाहरण. दुसऱ्या उदाहरणामध्ये चौथं उदाहरण आहे. आता हे उदाहरण मी काही या ठिकाणी बोर्डवरती लिहित नाही, एकाच वेळेचं उदाहरण आहे. पुस्तकामध्ये तुम्ही बघू शकता. मी त्याची आकृती इथं तुमच्यासाठी काढतोय. आकृती या प्रश्नामध्ये दिलेली आहे आणि PQ इथला कोन दिलेला आहे 60 अंश. त्यानंतर खालचा कोन दिलेला आहे 60 अंश. त्रिकोण दिलेला आहे ABC. And question is, measures of some angles in the figure are given. Prove that. We have to prove. Question is to prove. We have to prove AP divided by PB is equal to AQ divided by QC. Now, to prove this, in this figure we have given two angles. दोन कोन दिलेले आहेत मित्रांनो. आता या कोनांवरती फोकस केला. भूमितीचा कुठलाही प्रश्न सोडवताना अगोदर त्या प्रश्नामध्ये दिलेली माहिती जी आहे तर ती माहिती व्यवस्थित वाचून घ्यायची. त्या माहितीमध्ये त्या प्रश्नाचं उत्तर दडलेलं असतं आणि ते उत्तर आपल्याला लिहायचं असतं. आता इथे या प्रश्नामध्ये दोन कोन आपल्याला दिलेले आहेत. त्या कोनावरून आपल्याला काय सिद्ध करता येतं? दोन्ही कोन सारखे दिलेले आहेत, म्हणजे दोनही रेषा परस्परांना समांतर आहेत. म्हणजे पहिला टप्पा आपल्या सिद्धतेचा राहील. द फर्स्ट पार्ट ऑफ आवर प्रूफ, दॅट इज वी हॅव टू प्रूव्ह दॅट PQ is parallel to BC. When we proved that PQ is parallel to BC, obviously we can use BPT, basic proportionality theorem. मग आपल्याला प्रमाणाचे मूलभूत प्रमेय वापरता येईल आणि मग त्याद्वारे मग आपण सिद्ध करू शकतो AB means AP divided by PB is equal to AQ divided by QC. So that we have to prove that first part as usual. Proof. In triangle ABC, angle APQ
equal to measurement of angle APQ is equal to measurement of angle ABC is equal to 60 degrees. V1 is equal to 60 degree, it is given. Therefore, if we draw the line separately as like this one, here is angle 60 degrees V1, A, this point is P, as like this one. Here is point A, measurement is 60 degree, here is also 60 degree, here is point B, C, and this one is Q. This is P. Then we came to know that for these two lines, these angles are corresponding angle. In Marathi that is known as Sangata Kon. Therefore, PQ and BC, PQ and BC be the parallel line to each other. एकमेकांना या दोन्ही रेषा समांतर असतील. Therefore, PQ is parallel to BC. Now, using basic proportionality theorem, if a line parallel to one side of a triangle and divides two other sides in two different otherwise distinct points, then that line divides that segments in equal proportion. मराठीमध्ये याला आपण म्हणतो की जेव्हा एखादी रेषा त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असते आणि ती रेषा इतर दोन बाजूंना दोन भिन्न बिंदू छेदत असेल तर ती रेषा त्या बाजूंना समान गुणोत्तरात विभागते आणि म्हणून ते गुणोत्तर आहे AP भागिले PB. इकडचं म्हणून BPT बेसिक प्रॉपर्शनॅलिटी थेरमचा वापर केला. AP बाय PB बरोबर AQ बाय QC. हेन्स द प्रूफ. अशा पद्धतीने हे प्रमेय आपण सोडवू शकतो. आता वळूया मित्रांनो तिसऱ्या प्रश्नाकडे. पाचवा प्रश्न पान क्रमांक 14 वरती पाचवा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे. हा प्रश्न तुम्हाला सर्वांना समजला असेल. ते सुरुवातीचे खूप सोपे असे प्रश्न तुम्हाला अभ्यासमध्ये प्रॅक्टिस सेटमध्ये सोडवायला दिलेले आहे. आता आहे प्रश्न क्रमांक 5. पाचवा प्रश्न इन ट्रॅपेझियम ABCD समलंब चौकोन या ठिकाणी ती आकृती काढतो. प्रश्न 5व्याची पाचवा प्रश्न इन ट्रॅपेझियम ABCD हा समलंब चौकोन आपल्याला दिलेला आहे. A, B, C, D, P आणि Q, ज्यामध्ये AB साइड AB पॅरलल टू साइड PQ पॅरलल टू साइड DC. AP इज इक्वल टू 50, AP बरोबर 15, PD बरोबर 12, QC बरोबर 14, BQ आपल्याला काढायचं. तर तीन समांतर रेषांच्या आंतरछेदनाचा गुणधर्म द प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरलल लाईन्स या अगोदर आपण अभ्यासले आहे. त्या गुणधर्माचा आता या ठिकाणी आपल्याला वापर करायचा आहे मित्रांनो. आणि त्या गुणधर्मामध्ये स्पष्टपणे इफ थ्री पॅरलल लाईन्स आर इंटरसेप्टेड बाय ट्रान्सव्हर्सल then the ratio of intercept made by one line that is exactly equal to the ratio of intercept made by another line on that particular three parallel lines. जेव्हा तीन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्या जातं किंवा तीन समांतर रेषांना एक छेदिका छेदते तेव्हा
होणाऱ्या आंतरछेदांचं गुणोत्तर समान असतं. म्हणजे पहिल्या छेदिकेने छेदल्यानंतर होणाऱ्या आंतरछेदाचं गुणोत्तर हे दुसऱ्या छेदिकेने छेदल्यानंतर होणाऱ्या आंतरछेदाच्या गुणोत्तरा इतकंच असतं किंवा सारखं असतं, असा हा गुणधर्म आहे. मग या ठिकाणी आपल्याला प्रश्नामध्ये ऑलरेडी काय दिलेलं आहे तिथून आपण सुरुवात करूया. ॲज शोन इन फिगर आकृतीत दाखविल्याप्रमाणे AB आकृतीमध्ये आपल्याला दिलेलं आहे AB पॅरलल टू PQ पॅरलल टू DC. Therefore, by the property of three parallel lines and a transversal तीन समांतर रेषा आणि त्यांची छेदिका AP भागिले PD बरोबर BQ भागिले QC. आणि म्हणून मग मित्रांनो AP बरोबर दिले 15, PD बरोबर दिले 12 बरोबर BQ आपल्याला काढायचे, QC बरोबर दिलेले 14. 15 भागिले 12 बरोबर BQ भागिले 14. मग तिरपा गुणाकार केला 15 गुणिले 14 भागिले 12 बरोबर BQ. मग 2 ने भाग दिला बेसक 12 बेसाती 14. पुन्हा 3 ने भाग दिला तर 3 दुनी 6 3 5 15. मग आता शिल्लक राहिले 5 आणि 7. 5 गुणिले 7 भागिले 2 बरोबर काय आहे BQ. आणि मग पुन्हा एकदा या ठिकाणी 2 ने भाग दिला तर 2 त्रिक 6 एक राहिला 2 पंचे 10. आणि म्हणून BQ बरोबर therefore BQ is equal to 5 into 3.5. गुणाकार केला 3 5 15 आणि ते 2.5 म्हणजे 17.5 17.5 असं त्याचं आपल्याला उत्तर प्राप्त होतं. या प्रकारे तुम्हाला हा प्रश्न एकदम सोप्या पद्धतीने सोडवता येईल. निश्चित पुन्हा एकदा बघूया आपण. AP भागिले PD बरोबर BQ भागिले QC. AP ची किंमत दिली 15, PD दिली 12. 15/12 is equal to BQ that we have to calculate. QC is given 14. So taking cross multiplication, we have 15 into 14/12, then dividing by 12. 2 into 6 is 12, 2 into 7 is 14. Then again divided by 3, we have 3 into 2 is 6, 3 into 5 is 15. 5 गुणिले 7 5 into 7 divided by 2. 2 ने भाग दिला 3.5, then multiplying with 5 into 3.5 that is equal to 17.5. तर अशा पद्धतीने आज 3 प्रश्न आपण या ठिकाणी सोडवलेले आहेत. मित्रांनो आता उरलेले जे प्रश्न आहे या एक्झरसाइज मधले या प्रॅक्टिस सेट मध्ये ते आपण याच व्हिडिओ मालिकेच्या पुढील भागामध्ये मी तुम्हाला समजावून देईल. ही व्हिडिओ पाहत असताना एखादी स्टेप तुम्हाला कळाली नाही किंवा समजली नाही तर निश्चितच तुम्ही ती स्टेप कमेंट बॉक्समध्ये लिहून मला कळवू शकता. मी तुम्हाला माझ्या परीने त्याच्या उत्तराचं तुमच्या शंकेचं समाधान करायचा प्रयत्न करीन. आशा करतो आजच्या या तासिकेतील सर्व प्रश्न तुम्हाला व्यवस्थित 3ही प्रश्न व त्याचे उत्तर तुम्हाला व्यवस्थित समजले असतीलच. आता या प्रॅक्टिस सेटमधील अजून 2 गणित पुढच्या तासिकेमध्ये म्हणजे उद्याच्या तासिकेमध्ये मी तुम्हाला समजावून देईल. तोपर्यंत तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. चांगला अभ्यास करा. यावर्षी मे मध्ये तुमची वर्ग 10वीची परीक्षा होणार आहे आणि त्याच्यासाठीचं तुमचं प्रिपरेशन तुमचा अभ्यास या दरम्यानचं जे 5 महिन्याचं तुम्हाला आता अभ्यासाचं आणि वेळेचं नियोजन करायचं आहे. तुम्हाला सर्वांना अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.